हे उदाहरण कसं करायचं. पोलीस आहे, चोर आहे. आता पोलीस काय करते, चोराला पाहते 100 मीटर अंतरावरून आणि चोराला पाहिल्यानंतर चोर पोलिसाला पाहते, म्हणजे इथून पाहून राहिला. ठीक आहे, म्हणजे चोराने इथून दौडण्यास सुरुवात केली इकडे. तर प्रश्न विचारला आपल्याला, तर ह्या जो दौडून आला चोर इकडे, तो किती मीटर अंतर समोर जाईल, हाच प्रश्न आपल्याला इथे विचारला आहे. तो किती मीटर अंतर समोर जाईल, तर तो काढायचा असेल तर पहिले आपल्याला पाहावं लागेल पोलीस आले चोरापर्यंत जासाठी किती वेळ लागेल इथपर्यंत. तर तो आपण काढून घेऊ. म्हणजे पोलीस आले चोरापर्यंत जासाठी किती वेळ लागेल, म्हणजे 100 मीटर पार करायसाठी पोलीस आले चोरापर्यंत जासाठी किती वेळ लागेल, ते जर काढायचं असेल तर ते आपल्याला याच्यावरून माहीत होतं का वेग जो आहे इथं दोघाचा वेग, एक आहे 10 किलोमीटर प्रति तास आणि एक आहे 8 किलोमीटर प्रति तास. दोघेजण एकाच दिशेने चालले म्हणून आपण काय करतो, वेग काय करतो, मायनस करतो. मग 10तून 8 गेले किती राहते, 2 किलोमीटर प्रति तास. 2 किलोमीटर प्रति तास म्हणजे याचा अर्थ काय होते, 2 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासामध्ये 2 किलोमीटर. म्हणजे आपण काय करतो 36 सेकंदमध्ये किती जाणार, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. 36 सेकंदमध्ये किती, 2000 मीटर. तर हे 100 मीटर किती सेकंदमध्ये है ना, 100 मीटर किती सेकंदमध्ये आपल्याला ते काढायचं आहे. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती होणार, 3600 गुणिले 100 भागिले किती 2000. याचं उत्तर जर पाहिलं तर किती येते, याचं उत्तर येते 180 काय होय सेकंद. म्हणजे 180 सेकंद लागणार आहे. कोणाले, पोलीस आले इथून तर इथपर्यंत चोरापर्यंत जायसाठी किती वेळ लागणार आहे, 180 सेकंद लागेल. ठीक आहे ना. पोलीस आले चोरापर्यंत जायसाठी 180 सेकंद लागेल. मग पोलीस आले चोरापर्यंत जायसाठी 180 सेकंद एवढं लागेल ना, मग तेवढ्याच वेळात तो समोर जाईन नाही का चोर इथपर्यंत, म्हणजे तो 180 सेकंद समोर नाही जाईन काय. ठीक आहे, म्हणजे पोलीस पोचेपर्यंत ह्या 180 समोर नाही जाईन काय. ठीक आहे, मग ह्या 180 सेकंद समोर जाईन, तर म्हणजे इथून तर इथपर्यंत अंतर किती समोर गेला चोर. ठीक आहे, 180 सेकंद म्हणजे किती मीटर अंतर समोर गेला ते आपल्याला काढावं लागेल. ते कशावरून निघणार. ठीक आहे, तर त्याचा चोराचा वेग पाहावा लागेल. चोराचा वेग किती आहे, 8 किलोमीटर प्रति तास. 8 किलोमीटर प्रति तास म्हणजे 1 तासामध्ये 8 किलोमीटर जाते. म्हणजे 36 सेकंदमध्ये किती जाणार तो, 8 किलोमीटर म्हणजे 8000 मीटर है ना. 36 सेकंदमध्ये किती चालते तो, 8000 मीटर. तर तो चालला 180 सेकंद है ना. 180 सेकंद चालला, सेकंद गेले सेकंद, तर 180 सेकंदमध्ये तो किती मीटर जाणार, 180 सेकंदमध्ये किती मीटर जाणार. इथं करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 180 गुणिले किती 8000 भागिले किती 3600. ठीक आहे, 2 शून्य कॅन्सल, 18 1 18, 18 दुने 36, 1 42 8, म्हणजे किती येते 4 1 4 आणि 2 शून्य म्हणजे किती येते 400 मीटर. म्हणजे चोर जो आहे तो समोर किती गेला, 400 मीटर. समजलं काय.